गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाला सुरुवात कशी झाली आणि 1857च्या उठावाची केंद्रे कोणती होती आणि त्यानंतर मग तिथल्या 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, तो उठाव कशा प्रकारे दडपला गेला, तिथल्या उठावाचे महत्त्व काय होते, यासारख्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाची कारणे अभ्यासली होती आणि त्या कारणातून आपल्याला लक्षात आलं होतं की 1857चा उठाव म्हणजे हा 100 वर्षाच्या कालावधीत निर्माण झालेला असंतोषाचा एक उद्रेक होता. तर हा उद्रेक कसा झाला आणि मग या 1857च्या उठावाचा हळूहळू विस्तार फैलाव कसा झाला हे आज आपण अभ्यासू. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1857च्या उठावास जो असंतोष कारणीभूत होता तो अनेक वर्षापासून अनेक कारणामुळे निर्माण झाला होता. मात्र 1857च्या उठावाचे जे तात्कालिक कारण होते ते होते गाई व डुकराच्या चरबीचा वापर काडतुसाच्या आवरणासाठी. नवीन ज्या एनफिल्ड बंदुकी सैन्यामध्ये वापरल्या जाणार होत्या त्याच्या काडतुसाच्या आवरणाला गाई व डुकराच्या चरबीचा वापर केला जात आहे अशी बातमी सैन्यामध्ये पसरली. हिंदूंना गाय पवित्र आणि मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध असल्यामुळे कुठेतरी आपला धर्म भ्रष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे ही भावना सैनिकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे सैनिकांमध्ये एक असंतोष होताच. या असंतोषातूनच 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडेद्वारे ब्रिटिश पलटणीचा जो प्रमुख होता, त्यांच्या पलटणीचा जो प्रमुख होता त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. कॅप्टन बॉक्स इथे असं नाव आलेलं आहे. ठीक आहे, बऱ्याचशा पुस्तकात वेगवेगळे नावे आलेले आहे. पाठ्यपुस्तकात जे नाव आलेलं आहे म्हणजे नोट्सपेक्षाही तुम्ही पाठ्यपुस्तकात जे नाव आलेलं आहे ते नाव रेफरन्स म्हणून वापरायचं आहे. ठीक आहे, इथे मी बहुतेक लेफ्टनंट बॉक्सचा उल्लेख केलेला आहे. तर कदाचित हे नाव म्हणजे कोळंबे सरांच्या पुस्तकात बहुतेक लेफ्टनंट बॉग आलेला आहे, मात्र एकनाथ पाटीलच्या ठोकळ्यामध्ये दुसरं नाव आलेलं आहे. तर पाठ्यपुस्तकात जे नाव असेल ते नाव तुम्ही रेफरन्स म्हणून वापरायचं आहे. तर 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे याने लेफ्टनंट बॉग याच्यावर हल्ला केला, गोळीबार केला. त्यातून तो जखमी झाला आणि त्यामुळे 8 एप्रिल म्हणजे काय म्हणता येईल मंगल पांडेच्या या कृत्याबद्दल 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेला फाशी देण्यात आली. लक्षात घ्या, सैनिकांमध्ये असंतोष खदखदच होता मंगल पांडेच्या या कृत्यामुळे आणि मंगल पांडेला फाशी देण्यात आल्यामुळे सैनिकांना आणखी पेव आला, आणखी कुठेतरी त्यांच्यामध्ये उठाव करण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि त्यातूनच मिरत येथे सैनिकांनी 10 मे 1857 रोजी उठाव केला आणि तिथला तोफखाना दारुगोळा ताब्यात घेतला. अशा प्रकारे 1857च्या उठावाला सुरुवात मेरठ येथून झाली. ती तारीख होती 10 मे 1857. ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 1857च्या उठावाला सुरुवात कधी आणि कुठून झाली? तर कधी झाली? 10 मे. मंगल पांडे यांचं एक फक्त ते विशिष्ट काय म्हणता येईल एक विशिष्ट मंगल पांडेची घटना एक विशिष्ट घटना होती ज्यामुळे 1857च्या उठावाला प्रेरणा मिळाली. मात्र प्रत्यक्ष 1857च्या उठावाला सुरुवात 10 मे 1857 येथे 10 मे 1857ला झाली आणि 10 मे 1857ला उठाव कुठे झाला? मेरठ येथे. मेरठ येथे सैनिकांनी उठाव केल्यानंतर त्यांनी दिल्लीकडे प्रवास सुरू केला. 11 मे 1857ला ते दिल्ली येथे पोहोचले. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी तिथला ब्रिटिश अधिकारी कर्नल रिप्ले यास ठार केले. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की दिल्ली येथील उठावात खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली? तर 11 मे 1857 रोजी सैनिक दिल्ली येथे पोहोचले. त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि कर्नल रिप्ले यास ठार केले. त्यानंतर त्यांनी जो मुघल बादशाह होता, आता लक्षात घ्या, मुघल बादशाह अजूनही बादशाह या नावाने पद धारण करत होता. मुघल बादशाह अजूनही बादशाह या नावाने पद धारण करत होता. त्याचे
वर्चस्व किंवा त्याची भूमिका आता राहिलेली नव्हती, मात्र नावापुरता का होईना तो बादशाह होता. आणि म्हणून सैनिकांनी जो मुघल बादशाह होता तेव्हाचा बहादूर शाह जफर दुसरा यास सांगितले की आम्ही आता उठाव केलेला आहे आणि या उठावाचे नेतृत्व तुम्ही करावे. सैनिकांनी मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास उठावाचे नेतृत्व दिले. मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास उठावाचे नेतृत्व दिले, त्याला बादशाह म्हणून घोषित केले. आणि असे घोषित करण्याची म्हणजे कुठेतरी सैनिकांची जी भूमिका होती त्यामागे जी कारणीभूत होती ते लक्षात घ्या. त्यांनी बहादूर शाह जफर दुसरा यास उठावाचे नेतृत्व दिले कारण की त्यांना माहीत होते की अजूनही भारतात प्रमुख म्हणून बादशाह याच म्हणजे मुघल बादशाहचा सन्मान आहे. अजूनही लोक मुघल बादशाहप्रती काय म्हणता येईल आदर बाळगून आहे, भावना काय म्हणता येईल एक सहानुभूतीची भावना बाळगून आहे. आणि कुठेतरी याचे कमजोर होणे, मुघल बादशाहचे कमजोर होणे लोकांना रुजले नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या उठावाला लोकांचा पाठिंबा मिळण्यासाठी, आपल्या उठावाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्यासाठी सैनिकांनी मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास उठावाचे नेतृत्व करण्यास सांगितले. बहादूर शाह जफर दुसरा याची तशी इच्छा नव्हती, मात्र त्याने आग्रहामुळे का होईना उठावाचे नेतृत्व स्वीकारले. मात्र प्रत्यक्षात दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व बादशाहचा सेनापती जो होता बख्त खान याने केले. म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले असा जर प्रश्न विचारला तर मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा असं म्हणू शकतो. मात्र जर प्रत्यक्षात कोणी केले असं जर विचारलं तर ते केले मुघल बादशाहचा सेनापती बख्त खान याने. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दिल्ली परत घेण्यासाठी ब्रिटिशांद्वारे प्रयत्न सुरू झाले. मात्र सुरुवातीला ब्रिटिशांमधनं म्हणजे यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली म्हणजे लक्षात घ्या, दिल्ली सैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी दिल्ली परत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये ज्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भूमिका बजावली, ज्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात घ्या, दिल्ली परत घेण्याच्या प्रयत्नात ब्रिटिशांचा जॉन निकोल्सन हा एक अधिकारी ठार झाला. तर इथे आणखी तुम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्याचा म्हणजे तुमच्यासमोर दुसऱ्या अधिकाऱ्याचा उल्लेख आलेला आहे. कोणाचा? जॉन निकोल्सनचा. जसं सैनिकांनी दिल्लीत प्रवेश केला होता तेव्हा त्यांनी कोणाला ठार केले? कर्नल रिप्ले. आणि आता दिल्ली परत ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता ब्रिटिशांचा. यामध्ये कोण ठार झाला? जॉन निकोल्सन. मात्र नंतर हडसनच्या नेतृत्वाखाली, आता कोणाचं नाव आलंय? हडसनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी दिल्ली परत ताब्यात घेतली. मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास अटक करण्यात आली आणि अटक करून त्याला रंगून येथे पाठवण्यात आले. रंगून हे ठिकाण कुठे आहे? म्यानमारमध्ये. त्यानंतर उठावाचे जो प्रत्यक्ष नेतृत्व करत होता बख्त खान हा याला ठार करण्यात आले. म्हणजे लक्षात घ्या, बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारतात की 1857च्या उठावामध्ये कोणाला शरणागती म्हणजे कोणाला मृत्यू प्राप्त झाला होता, कोणाला मृत्यू प्राप्त झाला नव्हता. काही लोक पलायन करण्यात यशस्वी झाले होते आणि काहींना लढता लढता मृत्यू आला होता. तर इथे आपल्याला लक्षात येईल की बहादूर शाह जफर दुसरा यास ठार नाही करण्यात आले. का बरं ठार करण्यात नाही आले? कारण की लक्षात घ्या, अजूनही डायरेक्ट बादशाह यास ठार करणे म्हणजेच काय? लोकांचा असंतोष पुन्हा वाढवून घेणे हे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याला फक्त अटक केली आणि त्याला रंगून येथे पाठवले. मात्र त्याचा सेनापती आहे बख्त खान याला अटक केली. तर इथे लक्षात घ्या, सगळ्या फॅक्ट्स आहेत. या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1857च्या उठावास म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण मंगल पांडे याचे जे कृत्य आहे कधी झाले? 29 मार्च 1857.
मंगल पांडेला फाशी 8 एप्रिल 1857. त्यानंतर उठावास सुरुवात मेरठ येथे 10 मे 1857. दिल्ली ताब्यात 11 मे 1857. दिल्ली येथे सैनिकांनी कर्नल रिप्ले यास ठार केले. नंतर जॉन निकोल्सन यास ठार केले. त्यानंतर दिल्ली ताब्यात घेतली कोणी? हडसन याने. त्यानंतर मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास रंगून येथे पाठवले आणि जो सेनापती होता, जो प्रत्यक्ष नेतृत्व करत होता, बख्त खान, याला नंतर ठार करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला उठावाचे नवीन केंद्र म्हणजे जिथे आणखी उठाव झाला असे पुढचे केंद्र म्हणजे कोणते अभ्यासायचे? अवध. ठीक आहे. तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत अवध येथील उठाव. सॉरी, मी इथे लखनौचा उल्लेख अवधचा उल्लेख केलेला आहे. मात्र अवधऐवजी आपल्याला लखनौ अभ्यासायचे आहे. ठीक आहे. तर लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते हे सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अवधची बेगम हजरत महल, ठीक आहे, अवध इथली बेगम हजरत महल हिने लखनौ येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते. आता लक्षात घ्या, लखनौ हा अवधचाच भाग होता. ठीक आहे. लखनौ हा अवधचाच भाग होता आणि अवध या संस्थानाचा उल्लेख याआधी आलेला आहे. सगळ्यात पहिले तर तो 1764 मध्ये बक्सार लढाईतच आला होता. तिथून अवधसोबत काय झालं होतं हे आपल्याला लक्षात येईल. 1700 म्हणजे तो इतिहास आपण लिंक करत नाही. ठीक आहे. तर 1764 मध्ये बक्सार लढाईत अवधचा पराभव झाला होता. त्यानंतर अवधने तैनाती फौज स्वीकारली होती. तेव्हापासून म्हणजे 1765 पासून तैनाती फौज स्वीकारल्यानंतर अवधने कधीही ब्रिटिश सत्तेला विरोध केला नाही. ते ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहिले शेवटपर्यंत. कोण? अवध. आणि अवध ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली कधी आले होते? 1765 मध्ये. 1765 मध्ये अवधने तैनाती फौज स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी कधीही ब्रिटिश सत्तेला विरोध केला नाही. ते ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहिले. मात्र तरी सुद्धा लॉर्ड डलहौसीने हे संस्थान खालसा केले होते. आता लक्षात घ्या, तेव्हा संस्थान खालसा धोरण शिकवताना मी एक चुकीचं बोलून गेलो होतो की दत्तक पुत्र नसल्यामुळे अवधचे संस्थान खालसा झाले होते. बरोबर आहे. मात्र लक्षात घ्या, अवधचे संस्थान हे दत्तक पुत्र असल्यामुळे खालसा नव्हते झाले, तर ते वेगळ्या कारणामुळे झाले होते. तर ते वेगळे कारण समजून घ्या. आता लक्षात घ्या, अवधची जे बेगम होती तिला पुत्र होता, म्हणजेच तिला पुत्र दत्तक घेण्याची गरज नव्हती. आणि पुत्र दत्तक घेण्याची गरज नसल्यामुळे दत्तक पुत्र नाव विधान मंजूर तत्व अवधला लागू करता येणार नव्हते. मात्र लॉर्ड डलहौसीला अवधचे संस्थान खालसा करायचे होते आणि मग त्याने त्यासाठी नवीन कारण शोधून काढले. त्याने सांगितले की अवधमध्ये जो कारभार चालू आहे, अवधमधला जो राज्य कारभार चालू आहे तो गैरप्रकारे चालू आहे. म्हणून लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर तत्व त्याला लागू करता येत नसल्यामुळे त्याने कोणते कारण दिले? गैरकारभाराचे कारण. आणि गैरकारभाराचे कारण दाखवून त्याने अवध संस्थान खालसा केले. कोणी? लॉर्ड डलहौसीने. ठीक आहे. आता लक्षात घ्या, अवध संस्थान कंपनीशी एकनिष्ठ असल्यानंतरही खालसा केल्यामुळे असंतोष होता आणि त्यामुळे अवधच्या बेगमने हजरत महलने आपला मुलगा बिर्जिस कादीर यास अवधचा नवाब घोषित केले आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्याचे ठरवले. आणि यातून तिने लखनौ येथील उठावाचे नेतृत्व केले. हा लखनौ येथील उठाव दडपण्याचा प्रयत्न केला गेला. हॅवलॉक, ओट्रम आणि नील हे 3 अधिकारी यांनी एकत्र येऊन अवधचा उठाव किंवा लखनौचा उठाव दडपण्याचा प्रयत्न केला. अवधचाही म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी कोलिन कॅम्बेल, हे नावे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. कोलिन कॅम्बेल आला. त्याने गोरखा रेजिमेंटच्या मदतीने, कोणत्या रेजिमेंटच्या मदतीने? गोरखा रेजिमेंटच्या मदतीने लखनौ येथील किंवा अवध येथील उठाव दडपला. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे,
सरळ 1857च्या उठावाला धरून अवधच्या उठावाचे नेतृत्व किंवा लखनौच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? अवधची बेगम हजरत महल याने. तिने बिर्जिस कादिर यास जो आपला मुलगा होता त्यास अवधचा नवाब घोषित केले. का बरं तिने 1857च्या उठावात सहभाग घेतला होता? कारण की कोणतेही कारण नसताना गैरकारभाराचे कारण पुढे करून अवध संस्थान खालसा करण्यात आले होते. हा उठाव दडपण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी हॅवलॉक ऑट्रोमनील यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. मग शेवटी कोलिन कॅम्बेल आला आणि त्याने गोरखा रेजिमेंटच्या मदतीने 1857चा उठाव दडपला. ठीक आहे, सॉरी 1857चा उठाव म्हणण्याऐवजी अवध येथील किंवा लखनौ येथील उठाव दडपला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट उठाव बघायचा आहे, कानपूर येथील उठाव. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवा यांनी केले होते. नानासाहेब पेशव्यांचा उल्लेख याआधी आलेला आहे. नानासाहेब पेशवे म्हणजेच धोंडूपंत हे कोण होते? हे शेवटचा पेशवा जो होता बाजीराव दुसरा यांचे दत्तक पुत्र होते. यांना ब्रिटिशांनी कंपनीने म्हणजे यांना जी पेन्शन मिळत होती ती कंपनीने अचानक बंद केली आणि त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी त्यांना देण्यात येणारी पेन्शन परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी आपला वकील म्हणून अजीमुल्ला खान याच ब्रिटनला पाठवले. कोणास? अजीमुल्ला खान यास कुठे पाठवले? ब्रिटनला. तो कोणाचा वकील होता? नानासाहेब पेशवे उर्फ धोंडूपंत यांचा वकील होता. ठीक आहे. मात्र अजीमुल्ला खान ब्रिटनला गेला, मात्र नानासाहेबांची पेन्शन परत सुरू करण्यामध्ये त्याला यश आले नाही आणि तो भारतात परतला. त्यामुळे शेवटी नानासाहेबांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्याचे ठरवले आणि त्यातूनच त्यांनी कानपूर येथील उठावाचे नेतृत्व केले. नानासाहेबांचे जे सेनापती होते तात्या टोपे, ठीक आहे, अजीमुल्ला खान कोण होते? वकील. आणि सेनापती कोण होते? तात्या टोपे. यांनी सुद्धा नानासाहेबांना साथ दिली. मात्र कोलिन कॅम्बेलद्वारे इथला उठाव सुद्धा दडपण्यात आला आणि त्यामुळे शेवटी नानासाहेब पलायन करण्यात यशस्वी झाले आणि ते नेपाळला जाऊन फरार झाले. ठीक आहे. म्हणजेच लक्षात घ्या, कानपूर येथल्या उठावाच्या बाबतीत आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे. का बरं केले? पेन्शन समाप्त केल्यामुळे. वकील कोण होता? अजीमुल्ला खान. सेनापती कोण होते? तात्या टोपे. कानपूर येथील उठाव सुद्धा कोणी दडपला? कोलिन कॅम्बेल हे विचारले जाते. आणि शेवटी नानासाहेब या उठावामध्ये संघर्ष करताना ठार झाले का? नाही, ते नेपाळला पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे झाशी, ग्वाल्हेर आणि कालपी येथील उठाव. ठीक आहे. कुठला उठाव? झाशी, ग्वाल्हेर आणि कालपी येथील उठाव. या तिन्ही ठिकाणी उठाव झाला होता आणि या उठावाचे नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने केले होते. तिच्या दत्तक पुत्राला वारस म्हणून स्वीकारण्यास कंपनीने नकार दिला होता. म्हणजेच दत्तक विधान नामंजूर तत्वाचा अवलंब करून झाशी संस्थान खालसा केले होते आणि त्यामुळे राणीने संघर्ष केला. या संघर्षात तिला मृत्यू आला. सर ह्यू रोज याने, हे नाव लक्षात ठेवायचं आहे, सर ह्यू रोज याने झाशी येथील उठाव दडपला. या उठावामध्ये झाशीच्या राणीला मृत्यू आला. ठीक आहे. आणि त्यानंतर झाशीच्या राणीला या उठावादरम्यान नानासाहेबाचे जे सेनापती होते तात्या टोपे यांनी सुद्धा राणीला मदत केली होती. मात्र तात्या टोपे इथल्या उठावानंतर मध्य भारतात आले आणि झाशीच्या राणीचा मात्र मृत्यू झाला आणि हा उठाव दडपण्यामध्ये ब्रिटिश अधिकारी सर ह्यू रोज याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ठीक आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळा इथे डिटेलमध्येही क्वेश्चन आलेले होते की झाशीच्या राणीसारखी दिसणारी, म्हणजे जेव्हा झाशी येथील किल्ल्यावर आक्रमण झाले तेव्हा कोणी झाशीचा राणीचा वेश धारण करून ब्रिटिशांना चकवले होते?
कोण अगदी झाशीच्या राणीसारखी दिसत होती? असे बरेचसे डिटेल क्वेश्चनही आलेले आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, क्वेश्चन किती डिटेलमध्ये विचारले जाऊ शकतात हे आपल्या हातात नाही. इतिहासाच्या जर खोलात जाल तर माहितीची कमी नाही आहे. तर अशा वेळेस फक्त आपला बेसिक कन्सेप्ट काय ठेवायचा, पक्का ठेवायचा. आणि जर असे काही जास्तीचे क्वेश्चन दिसत असेल तर त्या फॅक्ट्स तुम्ही कलेक्ट करायचं, वाचायचं, पाठ करायचा आणि पुढे जायचं. माहितीच्या शोधात नाही निघायचं, जेणेकरून आपला अभ्यास असा कुठेही वाहत नाही गेला पाहिजे. ठीक आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला जगदीशपूर येथील उठाव अभ्यासायचा आहे. जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व तेथील जमीनदार कुंवर सिंग यांनी केले होते. हे कुंवर सिंग एक 80 वर्षीय वृद्ध होते. त्यांनी जगदीशपूर म्हणजेच अरा येथील उठावाचे नेतृत्व केले होते. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बरेली रोहिलखंड, म्हणजे जो रोहिलखंड म्हणजे गंगा यमुना दुआबाचा जो भाग आहे तो भाग आहे. बरेली किंवा ऑब्लिकमध्ये आपण त्याला रोहिलखंड म्हणू शकतो. रोहिलखंड येथील उठावाचे नेतृत्व मौलवी अहमदुल्ला शाह यांनी केले होते. रोहिलखंड येथील उठावाचे नेतृत्व मौलवी अहमदुल्ला शाह यांनी केले होते. ते डंका शाह या नावाने सुद्धा ओळखले जात होते. त्यांनी ब्रिटिशांसोबत चिराटची एक लढाई केली होती आणि त्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला होता. मात्र नंतर त्यांना ठार करण्यात आले. ठीक आहे. जगदीशपूरचे जे जमीनदार होते कुंवर सिंग यांचा सुद्धा उठाव करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आपण बघितलं की जे नेक्स्ट बघितला रोहिलखंड किंवा बरेली इथल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? मौलवी अहमदुल्ला शाह उर्फ डंका शाह यांचा सुद्धा उठावात मृत्यू झाला होता. ठीक आहे. त्यानंतर जे नेक्स्ट आपल्याला उठावाचं नेतृत्व अभ्यासायचं आहे ते आहे मध्य भारत. मध्य भारतामध्ये उठावाचे नेतृत्व तात्या टोपे यांनी केले. मात्र पुढे तात्या टोपेंना अटक करण्यात आली आणि त्यांना फाशी देण्यात आली. 18 जून 1859 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. ठीक आहे. तर मध्य भारतात म्हणजे आधी तर हे तात्या टोपे नानासाहेबांचे सेनापती होते. त्यानंतर ते झाशीच्या राणीलाही जाऊन मिळाले. मात्र तिथे त्यांना मग ब्रिटिश सैन्यापुढे त्यांचा काय म्हणता येईल कस लागला नाही आणि त्यामुळे ते मध्य भारतात आले आणि त्यांनी पुन्हा मध्य भारतात उठाव सुरू केला. शेवटी 18 एप्रिल 1859 मध्ये तात्या टोपेंना पकडून फाशी देण्यात आली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात घ्या, यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. उठाव कोणत्या कुठलं म्हणजे उठावांचा क्रम लावा. ठीक आहे. हा सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. झाशीच्या राणीचा मृत्यू, नानासाहेब पेशव्यांचे पलायन, त्यानंतर तात्या टोपेंना फाशी. तर इथे सुद्धा तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर असणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, म्हणजे सरळ सांगायचं तर तात्या टोपे आधी नानासाहेबांचे नेतृत्व करत आहे. मात्र नानासाहेब जो त्यांचा नेता होता तोच गेल्यामुळे ते तिथून निघून आले. म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं असेल, नानासाहेब पेशवा यांचे पलायन झाले असेल. कुठे? नेपाळला. मग ते कोणाला येऊन मिळाले? झाशीच्या राणीला. झाशीच्या राणीचा सुद्धा कुठेतरी मृत्यू झाला आणि त्यामुळे ते कुठे आले? मध्य भारतात. म्हणजे आधी मृत्यू कोणाचा झाला? झाशीच्या राणीचा. म्हणजे लक्षात घ्या, इथं डेट लक्षात ठेवण्याची काही आवश्यकताच नाही आहे. जर तुम्हाला क्रम विचारला, नानासाहेबांचे पलायन, झाशीच्या राणीचा मृत्यू, तात्या टोप्यांना फाशी, तर सरळ तुम्ही ही लिंक जर तुम्हाला माहीत असेल तर सहजरित्या तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकाल. तर आधी काय झालं असेल? नानासाहेब पेशव्यांचे पलायन, त्यानंतर झाशीच्या राणीचा मृत्यू आणि त्यानंतर तात्या टोप्यांना फाशी. ठीक आहे. तर ही उठावाची केंद्रे, उठावाचे नेतृत्व कोणी केले, कोणते ब्रिटिश अधिकारी ठार झाले, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उठाव दडपला, अशा प्रकारची माहिती आणि त्यानंतर काही घटनाक्रम असेल तर हे सगळं तुम्हाला उठावाची केंद्रे आणि उठावाची सुरुवात याच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता एक महत्त्वाची फॅक्ट्स ही आणखी आहे की पहिले असं म्हटलं जात होतं की 1857चा उठाव हा फक्त उत्तर भारतापुरता सीमित होता. मात्र अलीकडच्या संशोधनातून हे लक्षात आलेलं आहे की 1857चा उठाव हा दक्षिण भारतात सुद्धा झाला होता. हां, दक्षिण भारतात मात्र उठावाचा फैलाव तितक्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता जितका मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात झाला होता. मात्र दक्षिण भारतात उठाव झालाच नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे समजतंय का? उठावाचा काय म्हणता येईल फैलाव किंवा प्रमाण उत्तर भारतात प्रचंड होते, उत्तर भारतात तो मोठ्या प्रमाणात झाला.
मात्र दक्षिण भारत सुद्धा उठावापासून अलिप्त नव्हता. काही प्रमाणात का होईना, छोटी छोटी का असेना, उठावाची केंद्रे दक्षिण भारतात सुद्धा होती. तर आपल्याला आता दक्षिण भारतात उठावाची कोणती केंद्रे होती आणि विशेषतः महाराष्ट्रात 1857चा उठाव कुठे झाला हे समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रात उठावाची सुरुवात जी करण्यात आली ती करण्यात आली रंगोजी बापू गुप्ते यांच्याद्वारे. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते यांच्याद्वारे. रंगो बापूजी गुप्ते यांनी महाराष्ट्रात उठावाची सुरुवात केली. म्हणजे लक्षात घ्या 1857चा उठाव महाराष्ट्रात सुद्धा झाला होता. ठीक आहे, नानासाहेब पेशवे यांनी महाराष्ट्रात उठाव नव्हता केला, ते कानपूर उत्तर भारतात आले. ठीक आहे, त्यांचा वकील अजीमुल्ला खान, तात्या टोपे हे सगळे उत्तर भारतात लढत होते. आपण आता महाराष्ट्रात उठाव कसा झाला हे अभ्यासत आहोत. ठीक आहे, तर महाराष्ट्रात उठावाची सुरुवात रंगो बापूजी गुप्ते यांनी केली. त्यांच्याद्वारे 1857च्या उठावाची सुरुवात का बरं झाली होती ते लक्षात घ्या. साताराचा जो राजा आहे प्रताप सिंग, आपण अभ्यासला आहे याला. ठीक आहे, याआधी याचा उल्लेख आलेला आहे. यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावर परत आणण्यात यावे ही मागणी घेऊन रंगो बापूजी गुप्ते हे साताऱ्याच्या राजाचे वकील म्हणून ब्रिटनला गेले होते. कोण? रंगो बापूजी गुप्ते. कोणाचे वकील म्हणून? साताऱ्याचा राजा प्रताप सिंग यांचे वकील म्हणून. कुठे गेले? ब्रिटनला गेले. बरोबर आहे. मात्र ज्या कारणासाठी ते तिथे गेले होते त्या कारणात म्हणजे ज्या उद्देशासाठी ते तिथे गेले होते त्या उद्देशामध्ये त्यांना यश आले नाही, ते उद्देश पूर्ण करण्यात त्यांना यश आले नाही आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात परत येऊन ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे ठरवले आणि त्याद्वारे त्यांनी 1857चा उठावामध्ये सहभाग घेतला. कोल्हापूरमध्ये उठावाचे नेतृत्व तात्या मोहिते, अण्णाजी फडणवीस आणि तात्या मोहिते यांनी केले. ठीक आहे, महाराष्ट्राचा आपण इतिहास अभ्यासू तेव्हा पुन्हा याचा उल्लेख येईल आणि पुन्हा हे डिटेलमध्ये मी सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला कलेक्ट करून देईल. आता ज्या फॅक्ट्स आल्या त्या फक्त तुम्हाला पाठ ठेवायच्या आहे. त्याचप्रमाणे खानदेशात भिल्लांनी उठाव केला. भिल्लांनी 1857च्या उठावात भाग घेतला. याआधी आपण भिल्लांचा उठाव बघितलेला आहे, तो 1857च्या आधीचा होता. आता आपण भिल्ल 1857च्या उठावातील अभ्यासत आहोत. ठीक आहे, तर 1857च्या भिल्लांमध्ये असंतोष होता हे आपण आधी अभ्यासलेलंच आहे. तर भिल्लांनी 1857च्या उठावात सुद्धा भाग घेतला. खानदेशात खर्जा सिंगच्या नेतृत्वाखाली आणि सातपुडा भागात शंकर शहाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. ठीक आहे, तर महाराष्ट्रात 1857चा उठाव कसा झाला हे आपण अभ्यासले. याला डिटेलमध्ये आपण जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासू तेव्हा पुन्हा डिटेलमध्ये अभ्यासू. तुम्ही सध्या 11वीच्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पुस्तकातून हे अभ्यासून ठेवू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 1857च्या उठावाची केंद्रे अभ्यासली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे 1857च्या उठावाला अपयश का बरं आले आणि या 1857च्या उठावाचे स्वरूप काय होते.